चला तर मंडळी, साऊथ इंडियन रेसिपी म्हटलं की समोर खूप साऱ्या रेसिपी आपल्या येतात. पण आज महाराष्ट्रीयनमध्ये खूप प्रसिद्ध आहेत मेंदू वडा, डोसा. हे खूप प्रकारचे आपण इथे आज बनवतो आणि सगळ्यांनाच आवडणाऱ्या ही रेसिपी आहे. तर आज आपण मस्त मेंदू वडा बनवणार आहे. जेवढ्या सोप्यात सोपी बनल्या जाईल तेवढ्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे ज्यांना जरी मेंदू वडा बनवता येत नसेल ते सुद्धा ही रेसिपी पाहिल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवल्या जातात. तर आज आपण मेंदू वडा कशा पद्धतीचे बनवणार आहे, काय काय याच्यासाठी साहित्य लागणार आहे, मी एंडपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही एंडपर्यंत पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला इथे तांदळाचं पीठ, 2 टीस्पून बारीक सुजी आणि मी एक बटाटा इथे कच्चा कद्दूकस केलेला आहे. तर एकच आपण घ्यायचा आहे मोठ्या साईजचा आणि कद्दूकस करून पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे काळा पडणार नाही. तर इथे मी म्हणजे 150 ग्रॅम घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तर सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला, इथं मसाले आपल्याला तयार करायचे आहे. सर्वात आधी 2 टीस्पून इथं ऑइल घालून घ्यायचं. चांगलं गरम झालं की आपण इथे जेवढे बेसिक मसाले असेल ते इथं घालणार आहे. सर्वात आधी इथे आपल्याला घालायचं आहे मोहरी, नंतर जिरा घालायचा आहे, थोडंसं अजवाईन घालायचं, अर्धा टीस्पून घातलं तरी चालेल. लाल कलरचा मी इथे कांदा बारीक चॉप केलेला आहे ते सुद्धा घातलेला आहे. चांगला परतून घ्यायचा म्हणजे खमंग आपल्याला इथे जे स्टफिंग आहे हेच आपली तयार होणार आहे. तर याच्यामध्ये गरम मसाला घालायचे. आता जेवढे तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता. इथं मीठ घालायचं चवीनुसार, हिरवी मिरची घालायची म्हणजे थोडीशी बारीक कुटून घ्यायची, चाट मसाला घालायचा, चांगला फिरून घ्यायचा. तर जेवढे काही मसाले असेल ते घालू शकता. मी हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेला आहे, अर्धा टीस्पूनच घातलेला आहे, जास्त घातलेलं नाही आहे. तर पाहू शकता चांगलं खमंग भाजून घ्यायचं आपल्याला हे. नंतर भरभरून कोथिंबीर घालायचा. कोथिंबीरमुळे खूप सारा असा दिसायला ॲक्टिव्ह दिसते आणि खायला खूप टेस्टी लागतो. आता हे कद्दूकस केलेला आपण इथं बटाटा घालून घ्यायचा. पूर्ण पाणी इथे नितरून घ्यायचं, हातानेच घेतलं तरी चालेल. आता जेवढं तुम्हाला बनवायचं आहे त्या क्वांटिटीने तुम्ही इथे मसाले किंवा इथे आलू घेऊ शकता. चांगलं आपल्याला फिरून घ्यायचं. पूर्ण कोटिंग झाली की थोडंसं पाणी सुटल्या जातात. नंतर आपण इथे मापानेच पाणी घालायचं. म्हणजे आता 1 कप मी इथे आपलं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच पद्धतीने इथे आपण पाणी घालायचं. 1.5 कप मी इथं पाणी घालणार. परफेक्ट मेजरिंग मी तुम्हाला इथं दाखवणार आहे, कारण की आपल्याला इथे काय करायचं आहे, पिठाला जे आहे थोडंसं पाणी द्यायचं आहे आणि इथे बटाट्याला सुद्धा अर्धा बटाट्या शिजवण्यासाठी पाणी घालायचं आणि 1 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप इथं मी पाणी घातलेलं आहे. ज्या पद्धतीने मी घेतलेलं आहे हे पीठ त्याच वाटीने इथे पाणी घातलेलं आहे. चांगली उकळी आल्यानंतरच आपण इथे पीठ आणि सुजी घालणार आहे. आता हे बघू शकता मस्त एक उकळी आलेली आहे. जास्त शिजवायची गरज नाही, जास्त शिजवलं तर कुरकुरीत बनणार नाही. तर हे सुजी घातलेली आहे 2 टीस्पून, बारीकवाली असो की मोठी असो. आता हे पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं. थोडंसं शिल्लक ठेवणार आहे, 2 टीस्पून नंतर घालायचं. तर आता आपल्याला मीडियम गॅस करायचा आणि फिरून घ्यायचं. आपल्याला इथं थोडंसं शिजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. म्हणजे जे आहे तांदळाचं पीठ कच्चं राहणार नाही आणि जे मेंदू वडा बनणार आहे इन्स्टंट हे सुद्धा ऑइलमध्ये गेल्यानंतर फाटणार नाही किंवा तुटणार नाही किंवा विरघळणार नाही. आणि एकदम कुरकुरीत जर बनवायची आहे तर सुजी आवर्जून घाला, कारण की सुजी घातल्यामुळं कुरकुरापणा जास्त येतो आणि चिपकणार नाही किंवा ऑइलमध्ये फुटणार सुद्धा नाही. तर हे बघू शकता मीडियम गॅसवरच आपल्याला फिरून घ्यायचं आणि गॅस जे आहे एकदम लो करायचा आणि झाकून 10 मिनटं ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर मी एका परातमध्ये काढून घेत आहे. आता खूप गरम आहे, स्टीम करा किंवा असं तुम्ही शिजून घेतलं तरी चालेल. तर आता गरम आहे त्याच्यामुळं काय करणार आहे, थोडंसं ग्लासला किंवा वाटीला जे तुमच्यापाशी भांडं मोठ्या साईजचं असेल त्याला ऑइल लावून घ्या आणि त्यांनीच आता इथं रगडून घ्यायचं. आता गरम आहे, गरम हाताने आपण जर हे केलं तर हात जळण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळं मी ग्लासनीच करणार आहे. चांगलं मॅश करून घेतलं की पीठ जे आहे चांगलं असं मऊ लुसलुशीत आणि एकदम जे बँडिंग येणार आहे ना, जेवढं तुम्ही मळणार तेवढी बँडिंग चांगली येणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही इथे पिठाला चोळून घेसाल किंवा जर तुम्हाला इथे थंड करून चोळायचं असलं तरी चालेल. पीठ जे आहे एकदम आपल्याला इथे लुसलुसीत एकदम स्पंजी इथं आपल्याला हवं. तर आता मी कमीत कमी इथे 10 ते 12 मिनटं झालेले आहे आणि चांगलं इथं लगडून घेतलेलं आहे. थोडं हाताला जे आहे ऑइल लावून घ्यायचं आणि पिठाला मळून घ्यायचं. आता मी थोडंसं हाताला ऑइल लावलेलंच आहे, हाताने सुद्धा इथे थोडंसं पीठ जे आहे मळून घेणार.
जेवढं तुम्ही पीठ मळणार तेवढे इथे लुसलुसीत एकदम खस्ता इथं मेंदू वडा जे आहे बनून तयार होणार. जर हॉटेलमध्ये खाण्याला गेले तर खूप महाग मिळतात आणि जे टेस्ट घरामध्ये येते ते हॉटेलमध्ये येणार नाही, कारण की तुम्ही खूप साऱ्या मेहनतीने इथे बनवता. त्याच्यामुळे हे पाहू शकता. आता पीठ चांगलं मळून झालं तर आता गोळा घ्यायचा, छोटे छोटे पेढे घ्यायचे. म्हणजे आता साईज जी आहे मोठी छोटी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही इथं करू शकता. फक्त इथं एक नवीन स्टिप जे आहे लक्षात ठेवण्यासारखी, चांगलं आपण जसं लाडू बांधतो तसा मळून घ्यायचा, म्हणजे क्रॅक आला नाही पाहिजेत. नंतर इथे हाताने बोटाने किंवा इथे छेद करून घ्यायचं किंवा पेन्सिल पेन जे काही असेल गोलधार तिथे आता चांगलं इथे मधामध्ये आपल्याला गोलसर करून घ्यायचं. तर हे बघू शकता. आता मी जास्त मोठी नाही जास्त छोटी साईज नाही, मीडियम आहे. ऑइलमध्ये गेल्यानंतर चांगली फुलतात, हे डबल होतात. त्याच्यामुळं मी जास्त मोठी साईज इथं करणार नाही. जशी हवी आपल्याला मीडियम साईजची तशीच करणार आहे. जशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अशाच पद्धतीने मेंदू वडा जे आहे बनवून तयार करायचा. तर बघू शकता छान मस्त येतात, एकदम छान. काहीच क्रॅक वगैरे इथं पडणार नाही. फक्त थोडासा पिठाला जे आहे आपल्याला जास्त वेळ द्यावा लागते, चांगलं मळून घ्यायचं. नंतर जे आहे तर हे बघू शकता समोर तुमच्या मी बनवून दाखवत आहे. काहीच इथं आपल्याला वेळ लागणार नाही. अशा पद्धतीने मी सगळे मेंदू वडे अर्धे तर करून घेणार आहे सध्या, म्हणजे जेवढे करायचे तेवढे फ्राय करून घ्यायचे, नंतर सोबतच फ्रायसुद्धा करायचे. हे बघू शकता 2 बॅचेस एवढे मी आता मेंदू वडे इथे पाडून घेतलेले आहे. बाकीचा गोळा जे आहे एका साईडला फ्राय करायचे, एका साईडला गोळेसुद्धा आपल्याला तयार करायचे. तर मीडियम साईजचं आपलं जे ऑइल आहे गरम झालेलं आहे, म्हणजे टाकताच असे बुडबुडे आले की समजून घ्यायचं आपलं जे ऑइल आहे चांगलं परफेक्ट इथं फ्राय करण्यासाठी तयार आहे. अशाच पद्धतीने मी 4-5 इथं टाकून दाखवणार आहे. आणि जे इथे प्रोसिजर आहे, जास्त गॅस आपल्याला लो नको आणि जास्त हाय नको, मीडियमवर आपल्याला इथं फ्राय करायचे. जर जास्तच आपण लो केला तर हे ऑइलमध्ये जाताच विरघळणार, तुटणार. आणि जास्तच हाय जर आपण गॅस ठेवला तर वरची लेयर जी आहे पटकन भाजून जाणार, आतमध्ये कच्ची राहणार. त्याच्यासाठी काय करायचं आहे, मीडियम गॅसवर एकदम आपल्याला इथं हळूहळू जे आहे ते मेंदू वडे इथं फ्राय करून घ्यायचे. जोपर्यंत एका साईडला कुरकुरे होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला पलटी करायची नाही. तर आपल्याला इथं 10 ते 12 मिनटं लागतात एका बॅचेसला. आणि एकदम हलके फुलके होईपर्यंत ऑइलमधून काढायची नाही. जेव्हा तुम्हाला समजणार की आपले हे जे मेंदू वडे आहे चांगले इथे हलके फुलके झालेले आहे, कुरकुरे झालेले आहे, तेव्हाच ऑइलमधून बाहेर काढा. म्हणजे एकदम खस्ता बनतात, खायला खूप टेस्टी लागतात. आतपर्यंत मस्त कुक करून घ्यायचे, नंतर काढायचे. तर बघू शकता तुम्ही तर इथे 12 मिनटं झालेले आहे आणि मस्त इथे कुरकुरीत झालेले आहे. तर बघू शकता जसे आपण इथे जर वर खाली केले तर खळखळ अशी आवाज येत आहे. अशाच पद्धतीने मी काय करणार आहे, दुसरी बॅचसुद्धा इथं फ्राय करणार आहे. तर जास्त वेळ लागत नाही आपल्याला, कमीत कमी 10 ते 15 मिनटामध्ये पूर्ण निघून जातात. 20 मिनटं जरी पकडले तरी चालेल, कारण की खूप सारे जर बनवायचे असेल तर 20 मिनटं लागतातच. जोपर्यंत आपण एकदम इथे कडक किंवा खस्ता होत नाही तोपर्यंत फ्राय करायचे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपले जे मेंदू वडे आहे बनून तयार झालेले आहे. सोबतच तुम्हाला दिसत असेल हिरवीगार चटणी आहे, इथे दही आहे. आता इथे सांबार बनवले जातात, तर तुम्ही सांबारसुद्धा बनवून खाऊ शकता. म्हणजे तिखट डाळ ज्या तुम्हाला पद्धतीने आवडत असेल खायला तशा पद्धतीने तुम्ही इथे खाऊ शकता. असे कुरकुरीत जरी झाले तरी जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता, किंवा नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या चायसोबत सुद्धा हे बनवून तयार करू शकता. पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर बघू शकता दुसऱ्या प्लेटमध्ये मस्त मी इथे कॅचअप घेतलेला आहे. डेकोरेट तर फक्त मी इथे कोथिंबीरनेच केलेला आहे. बघू शकता, मी तुम्हाला दाबून सुद्धा दाखवणार. हे बघू शकता मस्त असे खस्ता झालेले आहे. आवाजसुद्धा मस्त इथं एकदम खुसखुसा येत आहे. आतपर्यंत हलके फुलके झालेले आहे. काहीच वेळ लागत नाही, खायला खूप टेस्टी लागतात. तर बघू शकता तुम्ही हिरव्यागार चटणीसोबत एन्जॉय करा, कॅचअपसोबत किंवा तिखट डाळसुद्धा तुम्ही बनवू शकता. सांबार त्याच्यासोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. ज्यासोबत चटणीसोबत तुम्हाला खायची इच्छा असेल त्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. दिसायला सुंदर, काहीच तुटले नाही, फुटले नाही, विरघळले नाही, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. आणि पाहू शकता तुम्ही मस्त आपले आजचे मेंदू वडा बनून तयार झालेला आहे. कमीत कमी वेळामध्ये आणि कमी सामानामध्ये मी तुम्हाला हे सोप्यात सोपी रेसिपी दाखवलेली आहे. अशा रेसिपी तुम्ही पाहत असाल पण एकदम सोप्या पद्धतीची मी इथं शेअर केलेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल प्लीज 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 तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. तसेच जास्तीत जास्त मंडळी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात जा, आनंदी राहा.
भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.